नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एका महत्त्वाच्या फळ पिकाविषयी चर्चा करणार आहोत. ज्याला आपण म्हणजे गरिबाचं फळ म्हणून देखील ओळखतो. अ, बरोबर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बरोबर ओळखलं. केळी पिकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे सर. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे जळगाव असेल किंवा सोलापूर असेल किंवा पुणे असेल, नगर वगैरे ह्या बऱ्याचशा परिसरामध्ये केळीची लागवड खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. पूर्वी केळीची लागवड जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायची. मध्यंतर कालामध्ये त्याचं लागवडीचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी झालं होतं. परंतु आता जसं मार्केटला आपण बघतो की मार्केट रेट जो आहे हे केळी पिकाला चांगले आल्यामुळे आणि आखाती देशामध्ये मागणी वाढल्यामुळं निर्यात देखील या केळी पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळं आता लागवड देखील याची खूप वाढलेली आहे आणि एक ऊसाला एक पर्याय म्हणून देखील आज आपण केळी पिकाकडे पाहत असतो. तर ह्या केळी पिकाविषयी आज आपण तेजस सरांकडून इत्थंभूत माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की तेजस सरांचा अनुभव जो आहे तो भाजीपाला पिकामध्ये खूप दांडगा आहे आणि केळी पीक जे आहे हे स्वतः म्हणजे त्यांनी प्रॅक्टिकली ह्या केळी पिकाची लागवड करून त्याच्यामधले जे काही बारकावे आहेत ते पूर्ण त्यांनी त्यांचा अभ्यास करून आज आपल्यासमोर म्हणजे केळी पिकाच्या लागवडीविषयी जे काही उत्पादनाचं तंत्रज्ञान जे आहे ते तुम्हाला सांगणार आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, आपण जसं बघतो की जळगाव हे जर केळीच्या पिकाच्या लागवडीसाठी म्हणजे प्रख्यात असेल, तर सोलापूर हा जो एरिया आहे हा निर्यातीसाठी तेजस सर म्हणजे नावाजलेला आहे. तर तेजस सर, म्हणजे आता आपण केळी पिकाविषयी चर्चा चालू करणारच आहोत. परंतु कोणतंही पीक म्हणजे आपण ज्यावेळेला लागवड करतो त्यावेळेला मार्केटनुसार त्याचा आपल्याला लागवडीचा हंगाम जो आहे हो. तो पण आपण अचूक साधला पाहिजे. अगदी तर बरोबर. त्याविषयी काय मार्गदर्शन करू शकता तुम्ही? जसं तुम्ही उल्लेख केला, की जळगाव किंवा जो खानदेशचा भाग आहे, तर तिथं मोठ्या प्रमाणात केळी लागवड आधी होत होती, आत्ताही होत होती. म्हणजे काही महाराष्ट्राचाच भाग नाही, तर बऱ्हाणपूर वगैरे एमपीचा जो काही भाग आहे, तर बरोबर. तिथेही मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते. परंतु निर्यातीच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचा उच्चांक आहे. म्हणजे अगदी इंदापूर, बारामती आणि काही साताऱ्याचा भाग पकडून पुढे जो काही सोलापूरमधला करमाळा आणि टेंभुर्णी, माढा, कंदर, तर हा जो परिसर आहे, तर इथं मोठ्या प्रमाणात निर्यातीची काय म्हणतो ना, एक संधी उपलब्ध झालेली आहे शेतकऱ्यांना आणि फार मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आता जसं तुम्ही बाजारपेठेचा उल्लेख केला, तर निश्चितच की काही कालावधीमध्ये बाजारभाव जास्त आहे. परंतु एकूणच वर्षभराचा जर विचार केला, तर केळीचा दर हा टिकून आहे. गेल्या 4-5 वर्षापासून किंवा आपण असं म्हणू शकतो की कोविड नंतरचा जो काही कालावधी, त्यानंतर केळीने एक योग्य असा दर टिकून ठेवल्यामुळे, बरोबर. ॲव्हरेज किंमत शेतकऱ्यांना एक खात्रीशीर असल्यामुळे केळीच्या उत्पादनाकडे शेतकरी वळाले. आणि दुसरा जो तुम्ही उल्लेख केला होता की ऊसाच्या बाबतीत, तर साधारण 18 महिने पीक सांभाळल्यानंतर येणारी त्यातून होणारी इन्कम उत्पादन असेल किंवा नफा आणि केळी सारखं पीक जे की 11-12 महिन्यात देणारा नफा, याची जर तुलना केली, तर मग शेतकऱ्यांना ऊसापेक्षा केळी हे कधी संयुक्तिक वाटायला लागलं. आणि दुसरी याची तुलना वारंवार का होते, तर दोन्ही पिकांना पाण्याची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. बागायती क्षेत्र असेल किंवा पाण्याची खात्री असेल, तरच आपण या दोन पिकांचा विचार करतो. आणि म्हणून ऊसाच्या तुलनेमध्ये केळी हे एक पीक खूप जास्त प्रचलित व्हायला लागले. आणि या दरामध्ये साधारणपणे आता सुद्धा जे आपण जी चर्चा करतोय, एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा केळीचे दर एक्सपोर्टसाठी साधारण 18-20 रुपयाच्या सरासरीमध्ये टिकून आहे. आणि हे 18-20 रुपये दर शेतकऱ्यांसाठी संयुक्तिक आहेत, शेतकऱ्यांना योग्य असा नफा मिळवून देणार आहे. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी जर विचार केला, तर अगदी 30-32-34 रुपये पर्यंत एक्सपोर्टचे दर गेले होते. म्हणजे किलोला 30-32-34 रुपये जर दर मिळाला, तर शेतकऱ्याला निश्चितच चांगला नफा. लाखो रुपयाचा फायदा हा केळीमध्ये होऊ शकतो. आणि केळीमध्ये लागणारं जे काही भांडवल आहे, तर तेही मर्यादित आहे. म्हणजे डाळिंब सारखं पीक असेल, द्राक्षासारखं पीक असेल, इतर फळपिकांचा जर विचार केला, तर तो सुरुवातीचा एक कालावधीचा भाग म्हणजे लागणारा ते पीक उत्पादनासाठी लागणारा कालावधी, ती एक इन्व्हेस्टमेंट आपण पकडली. आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणारं बाकीची इन्व्हेस्टमेंट म्हणजे रोपांपासून अगदी मांडव बनवणे या त्या गोष्टी, तर हे सर्व केळीसाठी मर्यादित आहे. केळीसाठी काय आवश्यक आहे, फक्त रोपांची गरज आहे. तुम्हाला साधारणपणे एकरी 1200 पासून 1400 पर्यंत रोपं लागतील. ही एक पहिली गरज आहे. आणि दुसरी ठिबकची गरज आहे.
मग ठिबकचा जो काही खर्च आहे तर तो अगदी आपण साधं ठिबक जर केलं तर 25-30 हजारपासून तर अगदी चांगल्यात चांगलं ठिबक जर करायला गेलं ISI मार्क तर 40-45 हजारपर्यंत ठिबकची गरज आहे. म्हणजे इतक्या कमी भांडवलावर आपण ह्या पिकाचा विचार करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मला असं वाटतं जो की आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या अगेन्स्टमध्ये येणारा जो काही रिटर्न आहे तर तो खूप चांगला मानला जातो या केळी पिकामध्ये. आणि यामध्ये असणारे धोके सुद्धा तुलनेने इतर पिकांच्या तुलनेने म्हणजे जर तुम्ही फळ पिकात परत एकदा द्राक्ष डाळिंबाची जर तुलना केली तर बरोबर. त्यामध्ये असणारे धोके त्याच्यापेक्षा खूप कमी केळी पिकामध्ये धोके. काही ठोकताळे त्यानुसार जर आपण चाललं तर निश्चितच आपल्याला तिथं एक शाश्वत प्रोडक्शन आणि एक सर्टन असं इन्कम इथं मिळू शकतो. आता तुमचा जो प्रश्न होता हंगामाच्या बाबतीत तर हंगामाचा जर विचार केला तर मी जो उल्लेख केला की फेब्रुवारी महिन्याच्या आसपास साधारण 30-34 रुपयाचे रेट होते. मग जर आपण 11 महिन्याचा पिकाचा जर विचार केला तर फेब्रुवारीमध्ये 30-34 रुपये जर रेट घ्यायचे तर आपल्याला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी किंवा फार फार तर मार्च मध्येची जी लागवड आहे ती आपल्याला करावं लागेल. ती लागवड जर केली तर त्या लागवडीला दोन रिस्क आहेत. पहिली रिस्क अशी की त्या कालावधीमध्ये मावासारखी कीड खूप जास्त प्रमाणात असते कारण गहू सारख्या पिकाचा हंगाम त्याच वेळेला येतो आणि मग मावासारखी कीडमुळे जो केळीमध्ये येणारे जे व्हायरस आहेत तर ते व्हायरस वाढण्याची भीती असते. तिथे एक आपल्याला सांभाळावं लागेल, तिथे एक काळजी घ्यावं लागेल आणि प्रतिबंधात्मक उपायातून आपण त्यावरही मात करू शकतो. कदाचित आपण व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यात ते पाहू. परंतु दुसरी गोष्ट की केळी ज्यावेळेस आपली वेन होईल त्याची केळीची वेन होईल तर साधारणपणे जर आपण मार्चला लागवड केली तर तिची वेन झाल्यानंतर थंडीचा कालावधी असेल आणि त्या थंडीच्या कालावधीमध्ये चिलिंग सारखी जी काही इंजुरी समस्या आहे तर ती बऱ्यापैकी तिथे येऊ शकते. परंतु तरी पण ज्या भागामध्ये पाण्याचा साठा आहे मोठ्या प्रमाणात नदी पात्राचं ठिकाण असेल किंवा धरणाच्या जवळची जागा असेल तर त्या ठिकाणी ही चिलिंग सारखी समस्या तुलनेने कमी येते. मग आपण तशा ठिकाणी नक्कीच फेब्रुवारी किंवा मार्चच्या लागवडीचा विचार करू शकता. दुसरी जी लागवड फार मोठ्या प्रमाणात होते तर ती जून जुलैची जी की रेग्युलर लागवड आहे. जून जुलैची जी लागवड इथून पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल तर ती मोठ्या प्रमाणात होते. साधारण आपला खानदेशचा भाग किंवा धुळे परिसर आहे तर तिथं जून जुलैच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होतात. जून जुलैची लागवड जी आहे तर तिचा माल आत्ता काढणीसाठी तयार झालेला आहे आणि साधारणपणे आज आपण जो व्हिडिओ बनवतोय तर एप्रिलमध्ये कदाचित हा रेट 12-14 रुपयाच्या आसपास एक्सपोर्टसाठी राहील. तिसरा एक टप्पा येतो की पावसाळा संपल्यानंतर म्हणजे साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये म्हणजे ज्याला चिलिंग पण टाळायची आणि ठीक असा बाजारभाव घ्यायचा तर मग तो ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत लागवड करू शकतो. म्हणजे एकतर तुमची लागवड पूर्ण थंडीच्या आधी असली पाहिजे किंवा पूर्ण उन्हाळ्याच्या आधी असली पाहिजे. या दोन वेळची जर लागवड केली तर तुम्हाला फार मेहनत घ्यावं लागत नाही. केळीची वाढ वगैरे चांगली होते. जर उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये जर तुम्ही लागवड करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला खूप काळजी घ्यावं लागेल. केळीचं संरक्षण जे आहे मग क्रॉप कव्हर असेल किंवा त्याला संरक्षण देणं असेल उन्हापासून त्याचं संरक्षण जितकं जास्त तुम्ही करू शकता तितकं तुम्हाला त्याचा पुढे जाऊन फायदा होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही हंगामापैकी एकाचा विचार करू शकतो. सगळ्यात जास्त लागवडीचा कालावधी जून जुलैचा ज्याचं उत्पादन ज्यावेळेस येतं त्यावेळेस बाजारभाव तुलनेने कमी असतात. त्यानंतर सर्वात जास्त बाजारभावाचा विषय जो येतो तर तो जानेवारी फेब्रुवारी फार फार तर मार्चपर्यंत त्यावेळेसची जी लागवड आहे तर त्यावेळेसच्या लागवडीला मेहनत खूप आहे, चिलिंग सारखी समस्या आहे. तर अशा पद्धतीने आपण याचा एक सारासार विचार करून आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाणी आपल्याकडचा असणारा हंगाम आसपासच्या भागामध्ये केळीसाठी असणारी जी काही मार्केटची उपलब्धता याचा सगळ्याचा जर विचार केला तर आपण योग्य हंगाम हा निवडू शकतो. निश्चितच म्हणजे तेजस सर, म्हणजे आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर थोडीफार रिस्क पण आपल्याला घ्यावीच लागेल. घ्यावीच लागते आणि त्यानुसार जसं तुम्ही हंगाम सांगितले की हो. म्हणजे जून जुलै असेल किंवा उन्हाळ्याचा हंगाम असेल किंवा हो. मग ऑगस्ट सप्टेंबर का ज्याला रिस्क घ्यायची नाही, ॲव्हरेज आपल्याला रेट मिळायचे मिळायचे. तर तो हंगाम. हो. तर शेतकरी बंधूंनो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा म्हणजे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा की तुम्ही कोणत्या हंगामामध्ये केळीची लागवड करता आणि तुमचं उत्पादन ॲव्हरेज उत्पादन त्या हंगामामध्ये किती येतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सांगा. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जाणताच की ॲग्रोस्टार तर्फे आपल्याला दर्जेदार असं मार्गदर्शन मिळतं. शास्त्रशुद्ध पिकांची माहिती आपल्यापर्यंत ॲग्रोस्टार घेऊन येतं. मित्रांनो, एवढंच नाही, त्या ॲग्रोस्टारचे जे काही प्रॉडक्ट आहेत शेतीसाठी लागणारे जे काही बियाण्यापासून तर अगदी पीक पोषक असेल, विद्रव्य खतं असतील, अन्नद्रव्य असतील, कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक असेल, हे सर्व दर्जेदार आपल्यापर्यंत ॲग्रोस्टार घेऊन येतं. मित्रांनो, केळी पिकाचा जर विचार केला तर केळीमध्ये आपल्याला ॲग्रोस्टारतर्फे निर्यातक्षम केळी उत्पादनाचं मार्गदर्शन तर करतो. परंतु आपली केळी निर्यात होण्यासाठी ॲग्रोस्टार किमय या ब्रँड अंतर्गत फार मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करते. भारतातली अग्रगण्य अशी कंपनी म्हणून आपल्या ॲग्रोस्टारचा उल्लेख केळी निर्यातीमध्ये होतो. मित्रांनो, जर आपल्याला निर्यातक्षम केळी उत्पादन घ्यायचे आणि केळीची निर्यात करायची तर आपल्याला ॲग्रोस्टार सोबत जोडलं जायचे. तर आपल्याला एक विनंती आहे की आपण
ॲग्रोस्टारचा जो व्हॉट्सअप नंबर आहे 9168681775 यावर आपलं नाव, आपल्या गाव आणि जिल्हा सोबतच आपल्या केळी पिकाच्या लागवडीची तारीख आणि असणारं क्षेत्र हे आम्हाला मेसेज करून कळवायचे. व्हॉट्सअपवर आपण मेसेज केल्यानंतर केळी पिकाचं मार्गदर्शनासाठीचं असणारं वेळापत्रक हेही आम्ही आपल्यापर्यंत देऊ आणि आम्ही प्रयत्न करू की आपण निर्यात करत असलेल्या जिल्ह्यामधून जर शेतकरी असाल तर निश्चितच आपल्या केळीची निर्यात करण्यासाठी ॲग्रोस्टार कंपनी आपल्याला नक्कीच सहकार्य करेल. तेजस सर, जसं तुम्ही आता हंगाम सांगितला, हो. तर हंगामाबरोबर मला असं वाटतं बऱ्याचशा जाती पण मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती म्हणजे मार्केटमध्ये आहेत. परंतु आता टिश्यू कल्चरमध्ये पण काही जाती प्रचलित झालेल्या आहेत आणि मार्केट रेटनुसार पण काही जाती जर सिलेक्शन आपल्याला जर करायचं असेल, तर त्याविषयी काय माहिती देऊ शकता तुम्ही? जसं आपण जातींविषयी बोललो की जुन्या काळात शेतकरी खाण्यापुरती वेलची वगैरे सारखी जात घराजवळ लावत होते, परंतु ती पण आता कमर्शियल व्हायला लागली. नेंद्रेन सारखा जो काही केळीचा वाण आहे, म्हणजे छोट्या आकाराची केळी, ती सुद्धा आता एक्सपोर्ट व्हायला लागली, जी की यापूर्वी कधी होत नव्हती किंवा 2-5 वर्षापूर्वी याचा कधी विचार नव्हता. फक्त आणि फक्त G9 नावाने शेतकरी ओळखतात किंवा ग्रँड 9 नावाने, तर ती ग्रँड 9च फक्त एक्सपोर्ट व्हायची, तिचंच कमर्शियल प्रोडक्शन चांगलं यायचं आणि तिच्यातूनच इन्कम करायचा, असा एक शेतकऱ्यांचा दृष्टिकोन होता. पण आता त्याच्या खालोखाल नेंद्रेन सारखा वाण आहे, तोही एक्सपोर्ट व्हायला लागला, त्याच्यातही टिश्यू अवेलेबल व्हायला लागले. मग टिश्यू कल्चर लावून आपण तेही करू शकतो. श्रीमंती असेल, वेलची असेल, त्यानंतर आता मध्ये तुम्ही पाहिलं असेल की निळ्या रंगाची केळी, लाल रंगाची केळी, तेही प्रकार प्रचलित व्हायला लागले. परंतु ते किती कालावधीसाठी टिकतील, किती त्याला मार्केट किती दिवसांपर्यंत राहील हे सांगू शकत नाही. पण G9 किंवा जो ग्रँड 9 प्रकार आहे, तर तो एक आपल्याला एक काय म्हणतो ना, शाश्वत असं इन्कम देणारा एक प्रकार झाला. एक्सपोर्टसाठी तो चांगला झाला. आणि त्याच्या खालोखाल नेंद्रेन सारखा एक प्रकार आहे की जो छोट्या केळीचा, तोही एक्सपोर्टसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन कमी येतं, परंतु त्याला रेट पण आपल्या G9 पेक्षा साधारणपणे दुप्पट तिप्पट रेट तिथं राहतात आणि प्रोडक्शन 50%हून कमी आपल्याला तिथं सापडतं. तर यापैकी आपण एकाचा विचार करू शकतो. हे सगळे प्रकार आहेत आपल्याकडे उपलब्ध. परंतु मला असं वाटतं की जो कमर्शियल अँगलनी जर विचार केला तर G9 किंवा ग्रँड 9 बद्दल आपण जास्त सविस्तर यामध्ये जाऊया, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी ते संयुक्तिक राहील. म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्हाला कोणतं मार्केट टार्गेट करायचं, म्हणजे तुम्हाला निर्यात करायचं आहे की तुम्हाला डोमेस्टिक मार्केटला आपली केळी विकायची आहे, त्यानुसार जसं तेजस सरांनी आता आपल्याला सांगितलं, तुम्हाला जातीची निवड त्यानुसार करणं गरजेचं आहे. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जी चर्चा करणार आहोत ती ग्रँड 9 जी व्हरायटी आहे, टिश्यू कल्चर ग्रँड 9 आपण म्हणजे प्रचलित आहे मार्केटमध्ये आणि बरेचसे शेतकरी त्याची लागवड करतात निर्यातीसाठी. ही अतिशय चांगलं वाण जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याविषयी इथून पुढची चर्चा आपण करणार आहोत. तेजस सर, आता आपण व्हरायटी सिलेक्शन बघितलं, हंगाम बघितला, परंतु लागवड करताना आणि पर एकरी जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्या रोपांची संख्या पर एकर किंवा झाडांची संख्या पर एकर म्हणजे राखणं अतिशय योग्य आहे. तर प्लॅन टू प्लॅन असेल किंवा रो टू रो डिस्टन्स किती ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार किती रोपांची संख्या एकरी बसते ते त्याची माहिती सांगा. साधारणपणे जर आपण लागवडीचा विचार केला तर प्रचलित ज्या पद्धती आहेत, म्हणजे आता केळीमध्ये कदाचित शेतकरी जाणून असतील, गेल्या 5-7 वर्षापासून सिगाटोका म्हणजे जो करपा रोग आहे, तर त्याची एक समस्या शेतकऱ्यांना भेडसावते. आणि खास करून ज्या शेतकऱ्यांची केळीचं उत्पादन साधारण जून-जुलै नंतर येतं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या केळीची वेन जून-जुलै नंतर चालू होते, तर त्या शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्यांनी लागवड जून-जुलै केली ते सोडून बाकी इतर हंगामात जेवढ्यांनी लागवड केली त्या सर्वांना हा सिगाटोकाची समस्या येते. मग त्या परिस्थितीमध्ये सिगाटोकाचा जर सामना करायचा असेल तर 2 झाडामधलं अंतर थोडंसं जास्त ठेवायला लागतं. कारण का, तर सिगाटोकासाठी जी काही अनुकूल परिस्थिती ती तेव्हा बनते जेव्हा आर्द्रता वाढते आणि साधारण गरमी वातावरणामध्ये असेल. मग ती आर्द्रता आणि गरमी ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस सिगाटोकाचा प्रादुर्भाव वाढतो. मग त्या परिस्थितीमध्ये आपण कितीही फवारण्या केल्या, त्यासाठी आपण रासायनिक उपाययोजना नाही बोलू, परंतु कितीही फवारण्या केल्या तरी त्याचे पाहिजे तितके परिणाम मिळत नाही. कारण का, तर आपल्या प्लॉटमध्ये असणारी जी काही कंडिशन आहे, प्लॉटमधली जी काही परिस्थिती, ती त्या रोगाला खूप मदत करणारी. मग त्यासाठी तो सिगाटोका जर टाळायचा असेल तर ज्यांची वेन होण्याचा कालावधी पावसाळ्यातला आहे किंवा ज्यांचा मुख्य वाढीचा कालावधी पावसाळ्यातला आहे, तर त्या शेतकऱ्यांनी 7 फूट 2 ओळीतलं अंतर असावं आणि 5 फूट 2 झाडातलं अंतर असावं, जेणेकरून 7 फुटाचं जे अंतर जर ठेवलं तर हवा खेळती राहण्यास तिथं मदत होते. आणि 7-5 वर जर लागवड केली तर साधारणपणे 1250च्या आसपास जी झाडे तर ती प्रति एकर बसतील. आणि जे तुम्ही उत्पादनाचा उल्लेख केला, तर साधारण शेतकऱ्यांचं एक धोरण असतं की एका खोडापासून किंवा एका टिश्यूपासून आपल्याला 20 किलो कमीत कमी उत्पादन मिळालं पाहिजे. मग 1250 जर आपण झाडं एकरी बसवली
आणि 20 किलोचं जर ॲव्हरेज त्याचं काढण्यासाठी जर आपण नियोजन केलं तर साधारणपणे 24 ते 25 टन जे की संयुक्तिक असं उत्पादन आहे. परंतु त्यानंतर 20 किलो ऐवजी 25 किलो, 25च्या ऐवजी 30 किलो इथपर्यंत शेतकऱ्यांची मजल गेलेली आहे. आणि अगदी आपण 35 किलो, 38 किलो पर्यंतचे सुद्धा घड पाहिलेले आहेत. परंतु जी सरासरी म्हणतो आपण तर ती 25 किलोची सरासरी सापडायला काहीच अडचण नाही. आणि जे आपलं उत्पादन आहे तर त्या अनुषंगाने आपण काढू शकतो. हे झाला विषय आपला 7x5च्या लागवडीचा, जिथं सिगाटोकाची भीती आहे. परंतु जिथं उन्हाळ्यामध्ये आपल्याला केळी वाढवायची, म्हणजे साधारणपणे ज्यांनी ऑगस्ट सप्टेंबरला लागवड केलेली आहे किंवा जून जुलैची ज्यांची लागवड आहे, तर तिथं उन्हाळ्याचा कालावधी त्यांना मोठा मिळणार आहे. मग तिथं सावलीचं नियोजन करण्यासाठी किंवा जे वाहणारे वारे आहेत तर ते आपल्या प्लॉटमध्ये जास्त घुसू नये, तर त्यासाठी 6x6 वर त्यांची लागवड असली तर ती थोडीसं तो एक फायदा होतो, जिथं सावली चांगली राहते. 6x6 जर अंतर ठेवलं त्या शेतकऱ्यांनी तर तिथं पण साधारणपणे 1250च्या आसपास, म्हणजे 1220 1230च्या आसपासची जी झाडे तर ती तिथं बसतात. आता ज्यांना अंतर कमी ठेवायचं, ज्यांची जमीन खूप सकस आहे किंवा जी जास्त उत्पादन देणारी जमीन आहे, जमीन दर्जेदार आहे, जिथं उत्पादनाची त्यांना शाश्वती चांगली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये आपण जे 7-5 ऐवजी 6-5 वर जर आलो तर आपल्याकडे 1400च्या पुढं झाडं बसतील. परंतु तिथं परत एकदा आपल्याला सिगाटोकापासून आपल्याला आपल्या केळीचं संरक्षण करता आलं पाहिजे. आणि त्या परिस्थितीमध्ये जर आपण 6-5 वर जर गेलो तर आपलं जे अंतर कमी होते त्याच्यामुळे प्लॉटमध्ये तयार होणारी जी काही आर्द्रता आहे तर ती जर जास्त कालावधीसाठी टिकली तर कदाचित सिगाटोका तिथे येऊ शकतो. मग पावसाळ्याचा जो हंगाम आहे जून जुलैचा, त्या परिस्थितीत आपण त्याचा विचार करू शकता जून जुलैच्या लागवडीचा. परंतु इतर ज्या लागवडी आहेत तर त्या 6-6 किंवा 7-5 वर जर केल्या तर त्या संयुक्तिक राहील. आता नवीन एक पद्धत आली की जोडोळ पद्धत पण आली. म्हणजे आपला जो काही फलटण सारखा जो भाग आहे तर तिथं ती खूप प्रचलित व्हायला लागली, बारामती सारख्या ठिकाणी. जोडोळ पद्धतीचा फायदा काय, की आतापर्यंत शेतकरी एक ओळ लावत होते, 7 फुटावर असेल किंवा 6 फुटावर असेल, आणि ती लावल्यानंतर त्याला 2 ड्रिपच्या लाईन लागायच्या. मग ड्रिपच्या लाईन डबल लॅटरल पद्धत जी प्रचलित झाली होती. डबल लॅटरलचे फायदे पण तसेच आहे, की केळीच्या झाडाच्या दोन्ही बाजूला, कारण केळीचं मूळ जर तुम्ही पाहिलं तर ते फार पसरणारं मूळ नाही. कंदाचा भाग जास्त आहे, मुळाचा भाग कमी आहे. मग कंदाच्या कक्षेमध्ये पाणी आणि कंदाच्याच कक्षेमध्ये अन्नद्रव्य राहावी यासाठी डबल लॅटरल किंवा डबल ड्रिपची जी पद्धत आहे ती प्रचलित झाली होती. मग जोडओळची मदत कशी झाली, की जोडओळ केल्यामुळे तर शेतकऱ्यांना 3 ड्रिपच्या लॅटरलमध्ये 2 ओळी करता आल्या. आणि त्या जोडओळ पद्धतीमुळे ज्या 2 झाडांमधलं जे अंतर आहे तर ते साधारणपणे 2 फूट 2.5 फुटापर्यंत ठेवलं. आणि परत दुसरी जी ओळ आहे तर ती अगदी 8 फूट 9 फुटावर त्या शेतकऱ्यांनी नेलेली. असे प्रयोग झाले. काही प्रयोग तर त्याही जोडओळीच्या पुढे जाऊन 3 झाडांचे त्यांनी त्रिकूट केलेले. म्हणजे झिगझॅग पद्धतीने जे 2 झाडांमधलं अंतर आहे ते साधारण 3-4 फूट आणि त्याच्या सेंटरला थोडं साईडला 2-2.5 फुटावर तिसरं झाड, अशा पद्धतीने पण लागवड केलेली. यामध्ये झाडांची संख्या वाढलेली, अगदी 1500-1700 पर्यंत झाडांची संख्या गेलेली. आणि हे जे 3 पद्धती केल्या त्या शेतकऱ्यांना पहिलं पीक म्हणजे जे आपण सुरूचं म्हणतो तर त्याचं उत्पादन येते. खोडवा घेण्याच्या भानगडीत ते पडू शकत नाही, कारण त्यांचे आधीच झाडांची संख्या इतकी मोठी प्रमाणात झालेली आहे. मग खोडव्याच्या परिस्थितीमध्ये एकतर त्यांना कोणतं तरी एक झाड काढून टाकावं लागेल, किंवा मग खोडवा न घेता जे काही 3 झाडं लावलेली तर आत्ता रोपांचा होणारा खर्च वाढलाय, तो त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. त्याच्या बदल्यात ते उत्पादन घेतील. 20 किलोची जरी सरासरी पडली तरी एक जागा आपल्याला 60 किलोच्या आसपास उत्पादन देते. अशा पद्धतीने त्यांचं प्रोडक्शन वाढले. परंतु यात खोडवा किंवा त्यानंतरचा निडवा ते शेतकरी घेऊ नाही शकत. तर अशा पद्धतीने लागवडीचे विविध प्रयोग झालेले. परंतु शेतकरी बांधवांनो, 7-5 ची जी लागवड आहे तर मला असं वाटतं की संयुक्तिक आपल्याला सिगाटोकापासून बचाव होण्यासाठी पण, आणि ज्या बाकीच्या गोष्टी केळी पिकामध्ये आपण फार फवारण्या लागत नाही, परंतु ज्यावेळेस पक्वतेचा कालावधी येतो त्यावेळेस फवारण्यांची संख्या वाढते, तर ते सगळे ज्या काही आतल्या मशागती आपल्याला करायच्या तर त्या सोप्या जाव्या यासाठी ती पद्धत सगळ्यात योग्य राहील. निश्चित शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपल्या जमिनीचा प्रकार असेल किंवा पुढे येणारी जी समस्या असेल, म्हणजे सिगाटोका जी म्हणजे खूप महत्वाची समस्या केळी बरोबर. पिकामध्ये येत असते, तर त्याचं कोरिलेशन त्याच्या सरांनी जे काही लागवडीचं अंतर आहे त्याच्याशी केलेलं आहे. आणि तुम्ही या लागवडीच्या अंतराने जर गेलं तर निश्चितच सिगाटोका जो पुढे येणारी जी काही समस्या आहे ती तुम्ही करू शकता किंवा टाळू शकता. बरोबर. बरोबर आहे. आता त्याचं सर, आता तुम्ही हा सिगाटोका जो काही चर्चेला या ठिकाणी घेतलेला आहे, तर मला असं वाटतं, म्हणजे मी पण ऐकलेलं आहे, काही शेतकऱ्यांचा पण अनुभव आहे, की मल्चिंग जे आहे हो. ते आपण म्हणजे केळी पिकामध्ये करत असतो. हो. तर मल्चिंगचं रिलेशन हे सिगाटोका येण्यावर काय आहे का? निश्चितच हा एक नवीन ट्रेंड पाहायला मिळालाय. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपण धुळेला प्लॉट पाहणी करत होतो
तर फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे शिरपूरचा जो बेल्ट आहे तर तिथं हे मल्चिंग पाहायला मिळालं, जो की सोलापूर किंवा या भागात अजून इतका अजून प्रचलित नाही. नाहीये. तर ते मल्चिंगचा फायदा सिगाटोकासाठी अप्रत्यक्षरित्या आहेच आहे. कारण का, तर तुमच्या प्लॉटमधलं जे काही वातावरण निर्मिती जी होते, तर मुळाच्या कक्षेजवळचं क्लायमेट आणि पानांच्या जवळचं क्लायमेट या दोन्हीमध्ये फरक असतो. या दोन्ही क्लायमेटचा एक दुसऱ्याशी संबंध न येणं यासाठी मल्चिंग फायदेशीर ठरतं, जे की आपण टोमॅटो, मिरची किंवा इतर पिकामध्ये त्याचा खूप प्रचलित वापर केला. पण केळीमध्ये याचा फायदा कसा झालाय, तर तण नियंत्रणासाठी झालाय. केळी या पिकाला पाण्याची गरज जास्त आहे, मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याचं व्यवस्थापन करत असताना जर आपल्याला पाण्यामध्ये बचत करायची किंवा पाणी मुळांच्या कक्षेमध्ये ओल ठेवायची, तर ती ठेवण्यासाठी या मल्चिंगचा फायदा झाला. तण नियंत्रणासाठी झाल्यामुळे अन्नद्रव्यामध्ये तिथं फायदा झाला, की अन्नद्रव्यासोबत जी स्पर्धा पीक आणि तण करतं, तर ती आपल्याला टाळता आली. ह्या दोन गोष्टींचा फायदा झाला. आणि सिगाटोकाचा जो उल्लेख केला, की तुमच्या मुळाच्या कक्षामधलं जे काही आर्द्रता आहे, तर ती पानांकडे जाऊ नये, ती परावर्तित होऊ नये, किंवा ज्यावेळेस अतिवृष्टीचा कालावधी येईल किंवा पाऊस पडेल, त्यावेळेस जे खाली पाणी निथळून जाईल, तर ते मल्चिंगच्या खाली जास्त राहील. त्याच्यावरती जो वातावरण येतं ते कोरडं राहण्यास मदत होईल. तिथं तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सिगाटोकावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा सिगाटोकाचं व्यवस्थापन करण्यासाठी मदत होऊ शकते. तर हे त्याचं रिलेशन राहू शकतं. शेतकऱ्यांनी जे मल्चिंगचा जो प्रयोग केले, तर आता बऱ्याच वेळेला असं होतं की केळीचं रोप मोठं असतं, लागवड शक्य होत नाही मल्चिंग मधून. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केल्यानंतर मल्चिंग वरतून टाकले, त्याला होल पाडून. आणि काही शेतकऱ्यांनी की पहिलं मल्चिंग करून त्यानंतर त्याला होल पाडून केळीची लागवड केली, असे दोन्ही केलेले. परंतु एक आहे की आपल्याला गादी वाफा किंवा जो काही बेड बनवून रोपांची जर लागवड करायची, तर आपल्याला मल्चिंग करणं फार काही अवघड जाणार नाही. आणि रोपांची लागवड ही बेडवर असावी, हा एक महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये. बरेचसे शेतकरी सरीमध्ये खाली लावतात, तर त्यावेळेस मुळांची रोपांची जी काही मुळे, तर ती रोपांची मुळं चालण्यास ते फायदेशीर ठरत नाही. सरीमध्ये खाली गेल्यामुळे कडक जमीन येते, पाण्याच्या सानिध्यात डायरेक्ट येतं, आणि त्यामुळे तिथं मुळांचा विकास चांगला होत नाही. मग सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे रोपाचे जर आपण विचार केला, तर साधारणपणे पहिले एक 2 ते 3 आठवडे खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस रोपाला तो स्ट्रगल जो आहे किंवा ते जे काही मुळी वाढण्यासाठीचा जे काही त्याची शक्ती आहे, तर ती व्यर्थ जायला नको. त्यासाठी गादी वाफा असावा. गादी वाफ्यावर जर तुम्ही लागवड केली, तर तुम्हाला तो एक फायदा होतो. मग तुमचं अंतर कोणतंही असेल, तुम्ही मल्चिंग करा अथवा नका करू, परंतु गादी वाफ्यावर जर लागवड केली, तर निश्चितच तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. नंतर बरेचसे शेतकरी भर लावतात. खतांचा पहिला डोस देत असताना किंवा दुसरा डोस देताना भर लावतात. ती भर लावा अथवा नका लावू, परंतु लागवड जर गादी वाफ्यावर केली, तर निश्चितच पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूंनो, आता तेजा सरांनी मल्चिंग म्हणजे आपल्याला का आपल्या केळी पिकामध्ये गरजेची आहे त्याविषयी मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा, की तुम्ही तुमच्या केळी बागेमध्ये मल्चिंग करता की नाही? आणि तुमचं लागवडीचं अंतर तुम्ही कोणतं ठेवतात ते देखील आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर तेजस सर, म्हणजे आता आपण लागवडीचं अंतर किंवा मल्चिंग वगैरे याविषयी चर्चा केली. हो. परंतु जसं भाजीपाला पिकामध्ये हो. जे रोपांचं सिलेक्शन जसं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण बरीचशी चर्चा हो. बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे, की जर तुम्ही रोप जर चांगलं सिलेक्शन जर केलं, तर निश्चितच पुढचा जो तुमचं उत्पादन जे आपण म्हणतो चांगल्या प्रकारचं घ्यायचं आहे, तर ते तुम्हाला फायद्याचं पडतं. तसं केळी पिकामध्ये काही असं आहे, की रोपांचं सिलेक्शन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? कोणता ट्रे, किती संख्येचा ट्रे या ठिकाणी आपल्याला घेणं गरजेचं आहे? निश्चितच केळी पिकामध्ये जे टिश्यू कल्चर खास करून वापरतायत. कंदाने लागवड करण्याची पद्धत अजूनही खानदेशमध्ये आहे, परंतु खूप कमी प्रमाणात झाली. टिश्यूच्या लागवडीचे फायदे लोकांना समजले. ज्यावेळेस टिश्यूनी लागवड केली, त्यावेळेस एकसारखी वेन होणं किंवा एकसारखा घड पडणं, जी सरासरी आहे, आपण जी 1250 झाडांची सरासरी पाहिली, की 20 किलोचा घड असावा, 25चा असावा किंवा 30चा असावा, ती जी सरासरी, तर ती टिश्यूमध्ये मिळायला लागली. आणि यामुळे केळीचं उत्पादन घेणं सोपं व्हायला लागलं. पहिलं ज्यावेळेस कंदानी लागवड करायची, तर 1250 झाडांपैकी काही वेन 100-200 झाडांची वेन व्हायची. परत 200-300 व्हायची. असं दर महिन्याला ती वेन होणं आणि ती पक्व होणं यामध्ये खूप तफावत व्हायची. आणि ती तफावत झाल्यामुळं ते केळी उत्पादक शेतकऱ्याला ते विक्रीसाठी खूप अवघड जायचं. मग ज्यावेळेस टिश्यू आलं, त्यावेळेस ते काही अंशी सोपं व्हायला लागलं. एकसारख्या प्रमाणात त्याची वेन होणं, त्याची पक्वता होणं आणि त्याची मार्केटिंग किंवा विक्री होणं हे व्हायला लागलं. तर टिश्यूचा तो फायदा झाला. परंतु आता त्याही पुढे जाऊन सुरुवातीला काही कंपन्या होत्या ज्यांनी टिश्यू बाजारामध्ये आणले. आज कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कंपनी झालेली आहे टिश्यू कल्चर देणारी. म्हणजे अगदी कोल्हापूर असेल, सांगली असेल, पुणे जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल किंवा जळगाव सारख्या ठिकाणी असेल, भरपूर कंपन्या झाल्या.
आणि या कंपन्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर तिथेही खूप साऱ्या कंपन्या झालेल्या आहेत. टिश्यू कल्चर देणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढली. शेतकऱ्यांकडून नियोजन नाही की मला कधी केळी लागवड करायची किंवा मला कधी माझं केळीचं नियोजन आहे, तर ते नियोजन नाही. शेतकऱ्यांना अचानक रोपांची गरज पडते. मग अचानक रोपं कुठून उपलब्ध होणार? मग ती रोपं लोकल नर्सरीमधून किंवा लोकल जे काही टिश्यू पुरवणार आहेत त्यांच्याकडून घेतली जातात. आणि अगदी छोटी किंवा ज्याला आपण कप म्हणतो, जो आपल्या चहाचा कप किंवा पाणी पिण्याचा जो ग्लास आहे, अगदी एवढ्या छोट्या कपातली रोपं ज्याला हार्डनिंग झालेलं नाही अशी रोपं शेतकरी घेतात. आणि देणाऱ्याची चुकी नाही, कारण घेणाऱ्यांनी मागणी नोंदवली, घेणाऱ्यांनी पैसे दिले म्हणून देणारा देतोय. आणि अर्जन्सीमध्ये अर्जन्सीमध्ये किंवा तुमचं नियोजन नसल्यामुळे अचानक तुम्हाला ते व्यवस्थापन केळी लावायचं डोक्यात आलं आणि आता केळी तर लावायची. मग ज्या पारंपरिक पद्धतीने किंवा ज्या कंपन्या ज्या मार्केटमध्ये नावाजलेल्या आहेत, म्हणजे मी नावानशी सांगतो, जसं की जैन कंपनी असेल, पाटील बायोटेक असेल, रायझन शाईन असेल, अजित सारखी कंपनी असेल, तर या कंपन्या मार्केटमध्ये नावाजल्यात. यांच्याकडे बुकिंगसाठी तुम्हाला काही ना काही कालावधी थांबावं लागतं. म्हणजे अगदी काय नाही तर महिनाभर तरी कमीत कमी तुम्हाला थांबावं लागतं. त्यानंतर काही 3 महिने, काही 6 महिन्याचा कालावधी ते बुकिंगसाठी. कारण का? तर यांच्याकडे उत्पादन करण्याची क्षमता खूप आहे. टिश्यू कल्चर म्हणजे काय, एक पेशीपासून एक रोप बनवायचे. केळीच्या झाडामध्ये कितीतरी लाखो करोडो पेशी तुम्हाला मिळतील. तुम्हाला लाखो करोडो रोपं बनवणं सोपं आहे, परंतु त्या रोपांचं हार्डनिंग करणं शक्य नाही या कंपनीला किंवा या नर्सरीला. मग ते हार्डनिंगवर त्यांचं लक्ष आहे. ते रोपं पुरवत असताना खाली मोठा कोकोपीट असलेला कप, म्हणजे अगदी हातामध्ये एकच कप बसेल इतका मोठा कप त्यांचा असतो, पहिला गोष्ट. त्यानंतर त्यांच्या रोपाची जी काही उंची आहे, तर ते तुम्ही जर पाहिलं तर पेनापेक्षा मोठं रोप त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या रोपाचा जो बुंदा आहे तर तो आपल्या अंगठ्यासारखा असतो. बरोबर. म्हणजे एवढ्या पद्धतीचं हार्डनिंग झालेलं रोप या कंपन्या पुरवतात. या ज्या 3-4 कंपनीची मी नावं घेतली, कदाचित याहूनही अधिक असा तुम्हालाही शेतकरी बांधवांना अनुभव असेल की या कंपनीचं रोप आहे. अशी जी रोपं पुरवतात ती हार्डनिंग झालेली प्रॉपर रोपं जर तुम्ही आणून लावली तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होतो. मी म्हणणार नाही की हे लागवडीमुळे तुमचं उत्पादन वाढेल, परंतु या लागवडीमुळे तुमच्या खर्चामध्ये कमीत कमी 10 ते 15% बचत होऊ शकते. जिथं तुम्हाला खास करून अन्नद्रव्य व्यवस्थापनावर जे खर्च करायचा आहे किंवा जमिनीमधलं अंतर्मशागत जसं की तण नियंत्रण असेल किंवा इतर ज्या गोष्टी मातीतल्या करायच्या तर त्या तुमच्या वाचतील. आणि अशा पद्धतीची जर रोपं तुम्ही निवडली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. मी जी नावं सांगितली ती तर आहेच आहे. तुमचाही अनुभव असेल, या प्रकारची जर रोपं तुम्हाला मिळत असतील तर ती तुम्ही प्रामुख्याने घ्या. बिगर हार्डनिंग झालेली, म्हणजे लॅबमधून नर्सरीमध्ये आलेली आणि नर्सरीतून डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर आलेली जी छोट्या कपातली, म्हणजे अगदी 100-100चा ट्रे, 70-70चा ट्रे देणारी ज्या नर्सरी आहेत, तर ती रोपं तुमच्यासाठी तुम्हाला उत्पादनात कदाचित घट नाही येणार, पण तुमच्या खर्चामध्ये ती रोपं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा वाटा आहे. प्रॉपर हार्डनिंग झालेलं रोप साधारणपणे 20 रुपयाच्या आसपास सरासरी आज मार्केट रेट चालू आहे. त्याला बुकिंग 3-3 महिने आहे. परंतु जे हार्डनिंग न झालेलं रोप तुम्हाला कदाचित 14-16 रुपयाला मिळेल. परंतु तुमचा जो काही इतर उत्पादनावरचा खर्च आहे तो तिथं वाढेल आणि तुमचा कालावधी पण वाढेल. हे 2 जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही व्यवस्थित नियोजन करा, बुकिंग करा आणि त्याच कंपनीचं रोप वापरा, जे तुम्हाला प्रॉपर हार्डनिंग झालेलं मोठं रोप, मोठ्या ट्रेमधलं मोठं रोप देईल. त्याच कंपनीचा तुम्ही विचार करा. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे भाजीपाला पिकाप्रमाणे देखील आपण केळी पिकामध्ये ज्यावेळेला जे रोप आणतो ते देखील खात्रीशीर रोप जे आहे खात्रीशीर कंपन्यांकडून. आणि जसं तेजा सरांनी सांगितले की हो. हार्डनिंग हार्डनिंग हा म्हणजे एक एवढा महत्वाचा मुद्दा आहे जो भाजीपाला पिकामध्ये आहेच आहे, परंतु केळी पिकामध्ये देखील हार्डनिंग, तुम्ही जेवढं हार्डनिंग केलेलं रोप जेवढं आणून लागवड करणार तेवढा तुमचा सुरुवातीचा जो काही खर्च आहे तो तुमचा कमी होणार आहे. आणि सुरुवाती म्हणजे लागवड केल्यानंतर सुरुवातीचा जो टप्पा असतो रोप वाढीचा, हो. त्या ठिकाणी देखील साधारण तुम्हाला 1.5 महिन्याच्या आसपास हां. आपल्याला फरक जाणवतो. फरक जाणवतो 1.5 की महिन्यामध्ये आपल्या 2 किंवा 3 आळवण्या होतील. 1.5 बरोबर. महिन्यामध्ये कदाचित आपल्याला एक बॅग 19-19, म्हणजे साधारण तोच आपला 4-5 हजार 4-5 रुपयाचा हजारचा वॉटर खर्च सॉल्युबलचा खर्च आहे. बरोबर. आणि त्या 1.5 महिन्यामध्ये आपल्याला एखादी खुरपणी वाढेल. तण नियंत्रणासाठी आपल्याला काम करावं लागेल, हा वाढू शकतो. आता अतुल सर, बऱ्याच वेळेला असं पण झालेलं आहे, मी शेतकऱ्यांनी ही छोटी किंवा हार्डनिंग न झालेली रोपं पण आणली आणि मग आणून घरी त्याचा हार्डनिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर परंतु ते शक्य होत नाही. कारण का? तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो की रोपांना खाली मुळी वाढण्यासाठी जी जागा लागते तर ती तिथं नाही. नाहीये. बरोबर. मग तुम्ही जी काही रोपं आणलेली बाजारातून किंवा नर्सरीमधून, ती नर्सरीने छोटी रोपं दिली तुम्हाला, अगदी अंगठ्याच्या उंची इतकी सुद्धा रोपं नसतात. 4 किंवा 5 पानाचं रोप आहे, परंतु त्याची उंची अंगठ्या इतकी पण नसते. आणि त्याचा जर जो बुंदा आहे तर तो अगदी पेनासारखा कमी रुंदीचा असतो. मग इतकं कोवळं रोप दिलंय आणि तुम्ही घरी आणून जर त्याची हार्डनिंग करायला गेला तर त्याला मुळी वाढायला जागा नाही. ते रोप तुमचं सुधारण्यापेक्षा ते खराब व्हायला चालू. बरोबर. मग बरोबर. त्यावेळेस त्या हार्डनिंगच्या भानगडीत पडू नका. ते रोप आणलेलं तुम्ही लगेच लागवड करा. रोपं घरी आणून 4 दिवस 8 दिवस ठेवण्याची पद्धत बंद करा.
रोपं घरी आणल्यानंतर समजा आज रोपं आणली तर उद्या किंवा परवा त्याची लागवड झाली पाहिजे. मजुरांचं जे काही नियोजन आहे किंवा पाण्याचं लाईटचं जे काही शेड्यूल आहे त्याचा विचार करता 2 दिवसात तुमची लागवड झाली पाहिजे. जितके दिवस तुम्ही ती घरी ठेवाल तितकी तुम्ही ती धोक्याच्या पातळीत रोपं नेताय. एक तर त्याची हार्डनिंग तुमच्याकडे होणार नाही, खाली मुळीला वाढण्यासाठी जागा नसेल. दुसरं असं की त्याच्यावर येणाऱ्या ज्या काही किडी आहेत म्हणजे नर्सरीवाल्याकडे कमीत कमी प्रोटेक्शनसाठी नेट वगैरे असते, आपल्याकडे ती नाही. मग मावासारखी कीड आपल्याला प्रादुर्भाव करू शकते. आसपासला जर आपल्याकडे काकडी, दोडका, दुधी सारखी पिकं लागवड केलेली आहे तर ती तिकडून येणारी जी काही कीड आहे तर ती आपल्या केळीवर व्हायरसचा प्रसार ला कारणीभूत ठरू शकते. तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्याची शक्य तितके लवकर लागवड करा. घरी हार्डनिंग काय करू नका. म्हणजे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले की पेनासारखे उंचीची रोपं पाहिजे, परंतु ती आपल्या घरी होणार नाही. ती त्या नर्सरीमधून ती हार्डनिंग होऊन आलेली रोपं आहेत तीच योग्य रोपं आहेत. ती जर हार्डनिंग न होता आली तर तुम्हाला लावण्याशिवाय पर्याय नाही. ती रोपं तुम्ही लागवड करू शकता. आणि दुसरं असं की ज्यावेळेस तुम्ही जून जुलैची लागवड करता त्यावेळेस कदाचित ही रोपं तुम्हाला साथ देतील, परंतु हार्डनिंग झालेली रोपं जर तुम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल यासारख्या कालावधीमध्ये लावताय तर ती प्रॉपर हार्डनिंग झालेलीच रोपं तुमच्या शेतामध्ये टिकतील. अन्यथा 1250 रोपं लावली आणि त्यातली 200 रोपं खराब झाली, 400 रोपं खराब झाली तर ही समस्या आपल्याला वाढते आणि मग तिथं आपला खर्च वाढतो अनाठाई. ते सर बरोबर. म्हणजे आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना, की आपल्याला जी हार्डनिंग झालेली रोपं आणणं गरजेचं आहे आणि काही वेळेला काय होतं अर्जन्सीमध्ये आपण नर्सरीवाल्याकडे बुकिंग करतो हो. आणि त्यावेळेला तो देताना शेतकऱ्यांना काय करतो, काही लॉट प्रॉपर हार्डनिंग झालेला असेल, काही कमी हार्डनिंग झालेला लॉट देतो आणि ते मिक्सिंग आलेली रोपं जर आपण आपल्या शेतामध्ये लागवड केली तर जे आपण म्हणतो एका वेळेला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जर येण हवी असेल, हो. चांगल्या प्रकारे फुल जर बाहेर पडायला गरजेचं असेल म्हणजे एकाच वेळेला, तर ते अशा कमी अधिक प्रमाणामध्ये हार्डनिंग झालेली रोपं जर आणली तर तो समस्या. समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. ते सर आता म्हणजे आता जी काही उन्हाळ्याची लागवड असेल हो. किंवा जे काही सुरुवातीचा 1-1.5 महिना आहे हो. त्या याच्यामध्ये आपल्याला जर चांगलं रोप जर सेट करायचं असेल तर अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि जे रोग कीड व्यवस्थापन असेल त्या दरम्यान जर काही हो. रोग केळी पिकामध्ये येतात, समजा मरीचा रोग असेल, तर याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? जसं की आता आपण बोलतोय मार्च एप्रिल मध्ये जी लागवड होईल किंवा अगदी मे महिन्यात सुद्धा लागवड होईल तर त्या लागवडीच्या वेळेला उन्हापासून त्या रोपाचं संरक्षण करणं खूप महत्वाचं आहे. मग त्यासाठी काय पर्याय? तर शेतकऱ्यांकडे प्रचलित पद्धत आहे की शेतकरी जी काही केळीचं रोप लावणार आहे तर ते रोप लावण्याच्या पूर्वी ज्यावेळेस बेड वगैरे तयार करतील त्यावेळेस 5-7 दिवस आधी मका सारखं पीक तिथं टोबन करू शकतील. म्हणजे मकेचे साधारण 5 दाणे जर आपण टोबले रोपाच्या पश्चिम दक्षिण बाजूला, म्हणजे जे काही सकाळचं सूर्य आहे तर तो काही त्रासदायक नसणार आहे, परंतु 12 वाजल्यानंतर जो दुपारचा ऊन आहे तर ते रोपाला त्रासदायक असेल. मग 5-7 दिवस आधी जर मका टोबली तर ती मका आपल्या केळीच्या लागवडीच्या वेळेला उगून आलेली असेल आणि जर एखादी दुसरी आळवणी खास करून मके पिकासाठी 19-19 सारख्या अन्नद्रव्याची किंवा मॅग्नेशियम सारख्याची केली तर तिची जोमदार वाढ होईल आणि ती केळीला संरक्षण देईल उन्हापासून. ते करतील. पण मका लावल्यानंतर एक रिस्क असते की मक्यावर आळीची प्रादुर्भाव येतो आणि तो आपल्या केळीला पण तापदायक ठरू शकतो. तर तो मक्याच्या बाबतीत झाला. काही शेतकरी ताग लावतात. म्हणजे साधारणपणे एक 15-20 बिया बसतील अशा पद्धतीने तागाची पण पश्चिम आणि दक्षिण बाजू कव्हर करण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे रोपापासून एक 4-6 इंच अंतरावर जर ते तागाची ती ओळ लावली तर तेही तसंच 5-7 दिवस आधी आपल्याला लागवड करावी लागेल आणि त्यातून तागापासून संरक्षण होईल. काही शेतकरी ज्वारीचा प्रयोग करू शकतात, काही शेतकरी बाजरी लावतात, परंतु हे सगळं करत असताना आपल्याला फवारणीची दक्षता घ्यावी लागते. बऱ्याच वेळा काय होतं की मावासारखी किडे जी व्हायरस पसरवते किंवा ज्या रस शोषक किडे त्यांना लपण्यासाठी केळी व्यतिरिक्त अजून एक जागा मिळते. तर आपल्याला त्या फवारणीचंही नियोजन किंवा व्यवस्थापन तिथं घ्यावं लागेल आणि केळीला जे काही पीक पोषक वगैरे आपण वाढीसाठी देतो त्याच पद्धतीचे आपल्याला इथं मका असेल, ताग असेल किंवा बाजरी ज्वारी असेल तिथेही द्यावं लागतील. आता आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणी जे आपली याची झाडं आहेत, त्याला ताडीची झाडं म्हणतो, तर त्याच्या पानांपासून सुद्धा ती साईडला उभी करून त्याच्यापासून सुद्धा सावली केली. काही शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर म्हणून जे आपलं घड झाकण्यासाठीचे जे कव्हर आहेत तर तेही वापरले, नॉन वन बॅगचे. तेही काही शेतकऱ्यांनी वापरले. काही शेतकऱ्यांनी वरतून फक्त त्रिकोण करून आपलं ज्याला शेडनेट म्हणतो किंवा हिरवी नेट म्हणतो ती टाकली. अशा पद्धतीने भरपूर सारे उपाय केले आणि हे संरक्षण आपल्याला उन्हाळ्यामध्ये खास करून करावं लागतं. आता जसा विषय आला की आपल्याला कीड रोगाचा,
तर उन्हाळ्यापुरतीच कीड रोग नाही, तर कीड रोग तुम्हाला पावसाळ्याची लागवड असेल किंवा इतरही लागवड हंगामातली असेल तर त्यावेळेस येणार आहे. मग एक काळजी घ्यायची, रोपं लागवड आपल्याला जर नर्सरीतून रोप आले आणि 2 दिवसापेक्षा जास्त कालावधी आपला जाणार आहे लागवडीला, तर रोपांवर एखादी फवारणी आपल्याला कीटकनाशकाची घ्यायची, ज्या कीटकनाशकामुळे मावासारख्या किडीचा प्रतिबंध होतो. अशा एखाद्या सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडची आपण फवारणी घ्यायची. त्यानंतर रोप लागवड केल्यावर ज्यावेळेस आपण रोप लागवड करणार आहे तर आपला बेड चांगला भिजून घ्यायचा, पहिलं पाणी चांगलं द्यायचं, बेड चांगला ओल्या झाल्यानंतर रोपाची लागवड करायची. आणि रोप लागवड केल्यानंतर ठिबकनी पाणी न देता जर शक्य असेल तर आपण मजुरांच्या माध्यमातून त्या बुडाजवळ जर पाणी टाकलं म्हणजे आळवणीच्या पद्धतीने, तर ते संयुक्त करायचं. ते पाणी एकदा टाकायचं. एक वेळेला आपल्याला त्यामध्येच कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि ह्युमिक सारखा घटक तोही तिथं वापरायचा. आणि जर गहू हंगामाच्या आसपास आपल्या केळी पिकाची लागवड असेल, रोपांची लागवड असेल, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यासारख्या कालावधीमध्ये, किंवा आपल्या केळीच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणात काकडी वर्गीय, वेलवर्गीय पिकं, खरबूज, टरबूज, कलिंगड, काकडी, दोडका, दुधी यासारखे असतील, तर तिथं आळवणीच्या माध्यमातून सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड सुद्धा आपण करू शकतो, जेणेकरून केळी पिकामध्ये येणारी जी मावा किडे तिला प्रतिबंध होईल. मग एक बुरशीनाशक, जे कॉपरयुक्त घटक असणारं बुरशीनाशक, एक ह्युमिक असलेला घटक आणि एखादं सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड, अशी जर आळवणी आपण केली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, तर आपल्याला मर रोगापासून तर बचाव होईलच होईल, पण मुळी सक्रिय राहण्यासाठी याची मदत होईल. परंतु जे सुरुवातीचे 1 किंवा 2 दिवस पाणी आपण आळवणी पद्धतीने जर दिलं तर तो एक फायदा ठरतो. तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर आपण रेग्युलर ठिबकचा विचार करू शकतो. आणि या दरम्यान अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. मग आपण बेड भरत असताना जर सिंगल सुपर फॉस्फेट जर त्यामध्ये वापरला आणि निंबोळी पेंटचा वापर केला तर इतर अन्नद्रव्य त्यात वापरायची गरज नाही, किंवा वापरू पण नाही, कारण केळीचं रोप जे आहे तर ते तितकं सहनशील नसतं की अन्नद्रव्याच्या डायरेक्ट संपर्कात ते राहील. मग त्याला पर्याय, ज्यावेळेस आपण ह्या आळवणी करतो त्या आळवणीनंतर तिसरी आळवणी म्हणजे साधारणपणे 1 आठवड्याचं रोप झाल्यानंतर 19-19 त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा 19-19 सोबत मॅग्नेशियम इत्यादीची आळवणी आपण जर केली तर टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रत्येक आठवड्याला एक एक आळवणी साधारणपणे एकरी 2 ते 3 किलो 19-19 आणि 2 किलो मॅग्नेशियम, किंवा एकरी 2 ते 3 किलो 19-19 आणि 500 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य यासारख्याची आळवणी जर आपण केली आणि त्यात ह्युमिकयुक्त घटक गरजेनुसार परत वापरला, तरी पण आपल्याला केळीच्या रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते. सुरुवातीचा 1 महिना आपल्याला वॉटर सोल्युबल किंवा जे विद्राव्य खत आहे ते ठिबकनी देण्याची गरज नाही, कारण तितकी मुळी वाढलेली नसते. ठिबकनी खताचा काय म्हणतो ना, वाया जाण्याची शक्यता असते, ती त्या मुळीच्या कक्षामध्ये जात नाही. सुरुवातीचा महिनाभर आपण आळवणी पद्धतीने जर व्यवस्थापन केलं अन्नद्रव्याचं तर ते संयुक्तिक राहील. आणि या दरम्यान परत एकदा आपल्याला कुकुंबर मोजॅक व्हायरस असेल किंवा बंची टॉप व्हायरस असेल, जो की रस शोषक किडीमुळे पसरतो, तर रोप वाढीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीच्या 1 महिन्यात आपल्याला एखादी किंवा दुसरी फवारणी रस शोषक किडीचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल, ज्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले अनुभव असलेले, म्हणजे भले लेबल क्लेम किंवा CIBचं रिकमेंडेशन नसेल, परंतु शेतकऱ्यांना चांगले परिणामकारी जे इमिडाक्लोप्रिड असेल, थायमिथोक्झाम असेल किंवा फ्लोनिकॅमाइड सारखे घटक असतील किंवा डायमेथोएट असेल, इत्यादी घटकांची जर फवारणी आलटून पालटून एखादी दुसरी फवारणी आपण जर घेतली तर मावा किडीचा प्रादुर्भाव किंवा रस शोषक कीड आपण थांबवू शकतो आणि त्यामुळे पसरणारा जो व्हायरस आहे तो आपण टाळू शकतो. तर ही सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला दक्षता किंवा काळजी रोपांची घेणं खूप गरजेचं आहे. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जसं आपण सुरुवातीपासून बघितलं की लागवडीचा हंगाम, लागवडीची वेळ किंवा लागवडीचं अंतर असेल, कोणत्या जाती आपल्याला मार्केटनुसार सिलेक्शन करणं गरजेचं आहे. आणि तसंच आत्ता तेजस सरांनी सांगितलं की आपली रोपं जर आपण उन्हाळ्यामध्ये लागवड करत असू तर सुरुवातीला उन्हापासून संरक्षणासाठी आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि रोगकीड असेल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पहिला 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली जी काही सुरुवातीची स्टेज आहे केळी पिकाची ती अतिशय चांगल्या पद्धतीने राहील. शेतकरी बंधूंनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही जरूर पाठवा, जेणेकरून त्यांना देखील केळी पिकाविषयीची माहिती जी आहे ती त्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. असंच आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून केळी पिकामध्ये आपण शेतकरी बंधूंनो जाणता की केळी जे उत्पादन आपण घेतो 25-30 टन जे एकरी उत्पादन घेतो, त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच खूप महत्त्वाचं आहे केळी पिकामध्ये. ते आपण विद्राव्य खताचं अन्नद्रव्य व्यवस्थापन स्टेजेसनुसार कशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेजस सरांकडून आपण जाणून घेणारच आहोत. परंतु त्याच्या व्यतिरिक्त केळी पिकामध्ये येणारे काही रोग कीड असतील किंवा
निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी काही म्हणजे उपाययोजना देखील करणं गरजेच्या असतात. ते देखील आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेजस सरांकडून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.